जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं पुन्हा एकदा मराठी भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की धर्मवीर 2 चित्रपट काढण्याचा उद्देश काय होता आणि त्यामध्ये काय काय दाखवलं गेलं आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। हे तर सर्वांनाच माहिती आहे की धर्मवीर चित्रपट आल्यानंतर एक महिन्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते आणि धर्मवीर चित्रपट काढला पण त्याच्यासाठीच होता, कारण की एकनाथ शिंदे यांना लोकांची सहानुभूती पाहिजे होती आणि त्यामुळे धर्मवीर चित्रपट बनवण्यात आला होता। आणि तसेच काही धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल सुद्धा आहे, कारण की जर आज महाराष्ट्राची स्थिती बघितली तर मराठा आरक्षणामुळे महायुती सगळ्यात जास्त धोक्यामध्ये आहे। शिंदे फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर याचा रोष मराठी विधानसभेमध्ये नक्की काढणार, याच्याच धाकाने एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर 2 चित्रपट रिलीज केलेला आहे असं विरोधी पक्षनेत्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की धर्मवीर 2 चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवलं गेलेलं आहे। तर जवळपास हा चित्रपट पूर्ण हिंदुत्वावर आधारित आहे, यामध्ये सर्वात जास्त फोकस हिंदुत्वावर केलेला आहे। मी तुम्हाला चित्रपटाची पूर्ण स्टोरी नाही सांगत, फक्त बेसिक पॉइंट सांगत आहे। नंबर 1 ला दाखवले गेले म्हणजे आनंद दिघे यांची हिंदुत्वाबद्दलची भावना। आनंद दिघे यांनी हिंदुत्व कसं सांभाळलं आणि त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार काय होते हे त्यामध्ये थोडक्यात दाखवलं गेलेलं आहे। नंबर 2 ला म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी शरद पवार यांच्याशी आघाडी केली होती, तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 4 ते 5 दिवस वाट बघावी लागत होती, हे सुद्धा चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। नंबर 3 ला म्हणजे एकनाथ शिंदे यांचा थोडासा इतिहास दाखवला गेलेला आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय संघर्ष केला हे सुद्धा त्यामध्ये दाखवलं गेलं आहे। आणि नंबर 4 ला म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी का केली याचं मोठं कारण त्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे। आणि नंबर 5 ला म्हणजे शिवसेनेचे खरे वारसदार राज ठाकरे आहेत याचा सुद्धा उल्लेख चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटामध्ये सुद्धा आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे दाखवलं गेलेलं नाही, म्हणजे धर्मवीर 2 चा पुढचा भाग सुद्धा नक्की येणार हे यामध्ये स्पष्ट होत आहे। आणि या विधानसभामध्ये जरांगे पाटील हे महायुतीला टक्कर देतील किंवा नाही, आम्हाला तुमची मतं मांडा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।